नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ राशीचं एप्रिल 2024 करता संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव पडणार आहेत. या महिन्यामध्ये सूर्यग्रहण होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये, ज्याला की आपण अशुभ स्थान असं म्हणतो. याचप्रमाणे जो बुध ग्रह आहे की जो तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे, हा सुद्धा वक्री असणार आहे दिनांक 2 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत. तर याचा जो प्रभाव परिणाम आहे तो नेमका तुमच्या राशीवर कशा प्रकारे होणार आहे, याचप्रमाणे कोणते जे निर्णय तर तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल विचार करू. स्वास्थ्य मग ते शारीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारे. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या 6व्या स्थानात तुम्ही बघितलं असेल की बरेचसे ग्रह आहेत, जसे की रवी, बुध, मंगळ आणि शुक्र. हे बरेचसे महत्त्वाचे ग्रह तुमच्या 6व्या स्थानात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षातलं जे सूर्यग्रहण आहे ते तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेशा हा सुद्धा शुक्र तुमच्या राशीचा स्वामी, जो की तुमच्या 6व्या स्थानातच भ्रमण करतो. तर एकंदरीत या सर्वांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये गोष्टी ज्या आहेत शारीरिक किंवा मानसिक स्वरूपात, या म्हणाव्या तेवढ्या तुमच्यासाठी व्यवस्थित असणार नाही. गोष्टी बऱ्याच प्रमाणात कॉम्प्लिकेटेड असते. लक्षात घ्या, आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक आरोग्य हे तुमचं मनावर तितकं व्यवस्थित असणार नाही. त्याच्यामुळे काळजी करणं किंवा काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही समतोलत्व राखणारी आहे, तरी सुद्धा कधी कधी गोष्टी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे समोर येतात, त्यावेळेस आपल्या मनाचा तोड ढळणं हे साहजिक असतं. आणि खास करून जे रवीचं ग्रहण आहे किंवा सूर्यग्रहण आहे, त्यावेळेस थोडासा जो व्यक्ती असतो तो मॅनिप्युलेट होतो किंवा थोडंसं त्याच्याबरोबर फसवणूक किंवा फसवलं जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर थोडंसं या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. हा महिना जो आहे हा तुमच्यासाठी थोडासा जड जाईल. काळजी घ्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या. शारीरिकदृष्ट्या जरी तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकते. काही लक्ष दिसले तर जरूर त्यावर काम करतात. आता इथे एक जी गोष्ट आहे ती खूप चांगली आहे. जसं की तुमच्या 7म स्थानात असणारा जो गुरु आहे त्याची सरळ सरळ दृष्टी तुमच्या राशीवर आहे. त्यामुळे गोष्टी टोकाच्या होणार नाहीत, परंतु असं जरी असलं तरी काळजी घेणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 24 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. पंचमेश जो शनी आहे तो पंचम स्थानातच भ्रमण करतो आहे. लक्षात घ्या, तो शनी तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण राजयोगकारक ग्रह आहे, जो की तुमचा चतुर्थेश आणि पंचमेश आहे, जो की पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. खूप अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, 25 तारखेनंतर 7व्या स्थानात भ्रमण करेल. आणि जो रवी आहे तो अर्थातच ग्रहण त्याला आहे, म्हणजे सूर्यग्रहण तुमच्या 6ष्ठ स्थानात. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिक स्थैर्य आहे ते व्यवस्थित राहील. आर्थिक स्थैर्याबद्दल तसे काय काळजी करू नका, फारसं काय टोकाच्या गोष्टी होणार. परंतु इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुमची जी रास आहे ही थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. खर्च थोडेसे जास्त होतो तुमच्याकडून, तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. या महिन्यामध्ये अनपेक्षित, अतिरिक्त किंवा अनावश्यक खर्च होणार नाही, याकडे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, की ज्याचा तुम्हाला फायदा तुम्हाला पुढच्या महिन्यात निश्चित मिळेल. तर या संदर्भात गोष्टी ज्या आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण दिनांक 10 तारखेच्या आसपास मोठी ट्रेड करू नका. अर्थात शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळतील, शॉर्ट टर्म ट्रेड करू नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरु सौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे शनी, जो की तुमच्या 5व्या स्थानातच भ्रमण करतो आहे. काळजी करू नका, गृहसौख्य तुमचं व्यवस्थित राहील. घरामध्ये काही प्रॉब्लेम, मोठे कॉम्प्लिकेशन्स वगैरे येणार नाहीत. त्या संदर्भात काळजी करू नका. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमचा जो पंचमेश आहे तो पंचम स्थानातच आहे, तिथेच मंगळ सुद्धा आहे. त्याच्यामुळे जर काय तुम्ही प्रेमामध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मैं होणं, छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा काही गोष्टी किंवा अशा काही प्रसंग तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्ही सामोरं जाऊ शकाल.
तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या, असं काय होणार नाही याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कधी-कधी साधारण 10 तारखेच्या आसपास गोष्टी पटकन अशा काही मोठ्या होतील, की ज्यामुळे आता रिलेशनशिप तुटते की काय अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील, तर थोडंसं कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन दिसले, तर लगेचच्या लगेच त्याच्यावरती काम करणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं राहील आणि जास्त एफर्ट दिले का तुमच्या अपेक्षेच्या आसपास तुम्हाला यश मिळू शकेल. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या 7व्या स्थानामध्ये गुरु आणि हर्षल आहे. त्या ठिकाणी रवीसुद्धा येणार आहे. बुध जो वक्री आहे तुमच्या 6व्या स्थानात आणि शुक्रसुद्धा येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या महिन्यामध्ये सुव्यवस्थित राहतील. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. आणि जे विवाहोत्सुक मंडळी आहेत, तरुणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो महिना आहे तो शुभफलदायी राहील. लक्षात घ्या, हा महिना जवळजवळ शेवटचा असेल जे विवाहोत्सुक ज्या मंडळी आहेत त्यांच्याकरता. कारण येणाऱ्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये जो गुरु आहे हा गुरु तुमच्या अष्टम स्थानामध्ये जाणार आहे. मग त्यावेळेस विवाहाच्या संदर्भात गेल्या काही महिन्यापासून जी स्थळं तुम्हाला अगदी पटापट येतात, ती सहजपणे येतात, तुमच्या अपेक्षेच्या आसपास येत होती, ती स्थळं येणं अचानकपणे बंद होऊन जाईल. त्यामुळे हा महिना तुमच्या आता शेवटचा आहे. त्या संदर्भात थोडंसं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये जर का तुमच्या काही गोष्टी फायनलाइज झाल्या तर विवाह होण्याचे ज्या चान्सेस आहेत ते जास्त प्रमाणात होतील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचबरोबर जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे, परंतु काळजी घ्या. कारण ग्रहणामुळे ज्या गोष्टी त्या कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. तुम्हाला वाटेल की आपण जास्त काम करून घेतलं जातं आहे किंवा आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असं काही गोष्टी मिळत नाहीत किंवा काय, या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा. तुमचे जॉब स्विच करू नका. याचप्रमाणे जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी सुद्धा वेगळ्या काही संकल्पना तुमच्या बिझनेसमध्ये आणू नका आणि जसं चाललं आहे त्याचप्रमाणे नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट म्हणजे त्रास जरी झाला, काही गोष्टी जरी तुम्हाला वेगळ्या प्रकारे अनुभवायला आल्या, तरी या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय तुमच्या करिअरच्या संदर्भात अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करतो एकत्रितच लक्षात घ्या, इथे सांगायचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या 6व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह एकत्र आलेले. 6व्या स्थानाला रोग, शत्रू किंवा मातोल घडण्याचं स्थान असं समजलं तर एक अशुभ स्थान आहे आणि या स्थानामध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत. त्याच्यामुळे ते जास्त स्थान आहे ते जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होईल. म्हणजे आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी कॉम्प्लिकेट होतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे व्यक्ती असेल ते अचानकपणे काहीतरी वेगळंच वागतात असं तुम्हाला वाटू शकेल आणि जे गुप्त शत्रू आहेत ते तुमच्या ते हावी झाले आहेत अशा प्रकारे जाणवेल. म्हणजे त्या शत्रूंबद्दल तुम्हाला कळणार नाही, परंतु गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड. नेमका शत्रू किंवा नेमकी जे वाईटावरचे माणसं आहेत ते तुम्हाला समजणार नाही किंवा हेरता येणार नाही, परंतु त्या कागाळाच्या अनुभव मात्र तुम्हाला येऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 6व्या स्थानामध्ये ग्रहणसुद्धा होणार आहे. त्या सर्व गोष्टींचा जो परिणाम आहे हा तुम्हाला थोडासा त्रासदायक होऊ शकेल. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडंसं फसवलं झालं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे अनुभव येतील. तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि तुमच्या राशीला अलर्ट राहणं वेगळं सांगायला नको, परंतु हा महिना तेवढासा तुमच्यासाठी व्यवस्थित नाही आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची सुद्धा युती होणार तुमच्या 10व्या स्थानामध्ये. मंगळ शनीची युती तुमच्या 5व्या स्थानामध्ये 10 तारखेला होणार आहे. त्या संदर्भामध्ये 2-3 गोष्टीकडे लक्ष द्या. साधारण 10 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय शेअर मार्केटशी संबंधित अजिबात घेऊ नका. रिस्क लांबच ठेवा. याचवेळी जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी टोकाचे वगैरे अनुभव येऊ शकतात. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. रवी जो की तुमच्या लाभेश आहे, बुध जो की तुमचा भाग्यश आहे, व्ययश आहे, दोघांची युती आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टीच्या संदर्भात टोकाचे अनुभव येणं किंवा अनपेक्षितपणे काही अनुभव येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये घडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या, कारण बुध जो आहे तो वक्रीच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 19 जी तारीख आहे ही त्याच्या थोड्याफार प्रमाणात शुभ तुम्हाला अनुकूल असं वातावरण तयार होईल. कारण पंचमात असणारा मंगळ आणि तुमच्या 7व्या स्थानात असणारा जो गुरु असेल आहे तो त्याच्याशी लाभ योग करत आहे. त्याच्यामुळे तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात संबंध काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे मगाशी जसं सांगितलं की या वेळेस जे सूर्यग्रहण आहे ते अमावस्येच्या दिवशीच येतं. तर ते जे सूर्यग्रहण आहे ते साधारण 8 तारखेला आहे. तर साधारण या दरम्यान म्हणजे साधारण जवळजवळ 7, 8, 9, 10, 11 या दरम्यान
कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अर्थात या संपूर्ण महिन्यातच असं काही करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे जे या महिन्यातला जो गुढीपाडवा आहे, नववर्षाची सुरुवात होणार आहे हिंदू नववर्ष, ते सुरू होणार दिनांक 9 तारखेला आणि जी श्रीरामनवमी आहे ती 17 तारखेला आहे आणि 25 तारखेला आहे हनुमान जयंती. तर साधारण या तिन्ही शुभ जे सण आहेत त्याकरता मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्याला मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष हे तुम्हाला तुमचे सर्व इच्छा आकांक्षापूर्ती, तुम्हाला सर्व प्रकारच्या आरोग्याच्या संदर्भातले उत्तम आरोग्य, धनधान्य आणि तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण होत यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. परत एकदा सांगतो की या महिन्यामध्ये तुमच्याकरता आरोग्य मानसिक आणि शारीरिक हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.